नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो किंस्तू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:26 ते 2 वाजेपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:34 ते 5:08 आणि यमगंड काळ सकाळी 9:18 ते 10:52 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर युतियोग करणार आहे. शनी बरोबर प्रतियोग करणार आहे. गुरु बरोबर केंद्रयोग करणार आहे. आजच्या दिवशी मंगळ आणि नेपच्यूनचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातला मंगळ आणि व्ययातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज होतील, वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, छोटे मोठे कुठलेही रिस्क घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहेत. घरातल्या व्यक्तींच्या संदर्भात थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतात. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण, मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे करताना तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. पण तो कामं पूर्ण होताना त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन वगैरे जास्त प्रमाणात जाणवेल. त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही ऍक्टिव्ह राहाल, परंतु आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला वक्री शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग सुद्धा करणार आहे. लाभातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. व्ययातला मंगळ आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी पैशाच्या व्यवहारासंदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. तुमचे खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास सुद्धा डोक्यावर करू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात येईल. कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातला शनी बरोबर केंद्रयोग करणार आहे. दशमातला गुरु बरोबर सप्तमातला शनी बरोबर प्रतियोग करणार आहे. दशमातला गुरु बरोबर केंद्रयोग करणार आहे. लाभातला मंगळ आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे.
दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. बऱ्याच प्रमाणात निगेटिव्ह अप्रोच तुमचा राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भावनेच्या आहारी जाऊन अजिबात घेऊ नका. स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवेल, काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार छोटे असतील किंवा मोठे अजिबात करू नका. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या शनी बरोबर प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या गुरु बरोबर केंद्र करणार आहे. दशमातला मंगळ आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, टेन्शन याने आजचा दिवस भरून गेलेला असेल. कुठल्याही कामामध्ये यश मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल आणि त्यामुळे तुमच्यावरती जे स्ट्रेस आहे ते जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित अजिबात घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातली काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे वरिष्ठ आणि सहकर्मी यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा मतभेद होऊ शकतील. या संदर्भात स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणार तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या वक्री शनी बरोबर प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या गुरु बरोबर केंद्र करणार आहे. भाग्यातला मंगळ आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी लाभाच्या संदर्भात काळजी घ्या. पैशाचा व्यवहार नीट जपून जपून करून काळजी घेणं आवश्यक नाही. पैशाच्या संदर्भातले तुमची गणितं चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थातल्या वक्री शनी बरोबर प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या गुरु बरोबर केंद्र करणार आहे. अष्टमातलं मंगळ आणि पंचमातलं नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जे तुमच्या कार्यक्षेत्राचे त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. सहकर्मीवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. ऑफिस पॉलिटिक्स अशा काही अनुभव किंवा घटना घडू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास महत्त्वपूर्ण प्रमाणात डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या गुरु बरोबर केंद्र करणार आहे. तृतीयातल्या वक्री शनी बरोबर प्रतियोग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि चतुर्थातलं नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. पण ते पूर्ण होताना थोडा विलंब लागेल. त्याच्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन जाणवू शकेल. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. हे वादविवाद वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातला मंगळ आणि तृतीयातलं नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. छोटे मोठे लक्षण दिसले त्यावर जरूर काम करणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी आणि वरिष्ठ यांच्यावर थोडंसं मतभेद होऊ शकतील. या संदर्भात स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तिथे असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे चतुर्थातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. पंचमातला मंगळ आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच वाढत आहे. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे
जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर ट्रेड करू नका, रिस्क घेऊ नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या षष्ठ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयेतल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. याचप्रमाणे चतुर्थातला मंगळ आणि तुमच्याच राशीतला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याचे त्रास डोकं वर करू शकतील. थोडंसं तुमचा माइंडसेट बदलल्यासारखा जाणवेल. फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात येईल. कुठल्याही प्रकारची कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. घरातल्या व्यक्ती ज्या असतील, खास करून जे पुरुष वर्ग असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.